नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। आज आपण शनीचं कुंभ राशीतून होणारं गोचर भ्रमण व त्याची 12ही राशीच्या लोकांना मिळणारी सविस्तर फळे मी सांगणार आहे। मी 12ही राशीचे व्हिडिओ वेगवेगळे करणार आहे, सर्वांनी हे व्हिडिओ अवश्य पहा। शनी हा गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी 2.5 वर्ष घेतो, म्हणजे 2.5 वर्षांनी किंवा 30 महिन्यांनी शनी राशी बदल करतो। असा हा शनी 29 एप्रिल 2022 रोजी मकर या आपल्या सौर राशीतून कुंभ या आपल्या मूळ त्रिकोण राशीमध्ये प्रवेशित करणार आहे। कुंभ राशी शनीची मूळ त्रिकोण राशी आहे, सौर राशी आहे, त्यामुळे हा शनी नक्कीच सर्व राशींच्या लोकांसाठी अतिशय चांगला असणार आहे। त्यामुळे ह्या शनीचं गोचर सर्व राशीच्या लोकांनी अवश्य पाहावं। तत्पूर्वी एक निवेदन करतो की आपला चॅनल ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा। लक्षात घ्या, हा विषय मी सांगण्यापूर्वी मी शनीविषयी थोडीशी माहिती देतो, म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळेल। ज्योतिषशास्त्रामधील 12 ग्रहापैकी शनी हा गुरुपेक्षा लहान आणि इतर ग्रहांपेक्षा मोठा असणारा ग्रह आहे। हा एक क्रूर असा पापग्रह असून हा अशुभ ग्रह आहे। अतिशय मंद गतीने फिरणारा शनी हा ग्रह व्यक्तीला निराशा, पीडा आणि कष्ट देणारा ग्रह आहे। शनी हा तमोगुणी, शूद्र वर्णाचा, वायुतत्वाचा, स्वभावाने अत्यंत तीक्ष्ण आणि क्रूर दृष्टी असलेला असा पुरुष ग्रह आहे। लक्षात घ्या, शनी हा कुंडलीतील षष्ठ, अष्टम, दशम आणि व्यय अशा 4 स्थानाचा मालक असल्याने हा दीर्घ मुदतींच्या आजारांचा, मृत्यूचा, दुर्भाग्याचा, कर्माचा, सामाजिक पतप्रतिष्ठेचा, कष्टाचा, तसेच अध्यात्म, संन्यास, त्याग, विरक्ती इत्यादी गोष्टीबरोबर कर्जबाजारीपणा, मानहानी, बदनामी, नैराश्य, विपत्ती, दारिद्र्य, संकट, दुःख, विलंब, वैफल्य, चिंता, अपयश, अडचणी अशा सर्व अशुभ गोष्टीचा कारक ग्रह शनी आहे। म्हणजे सर्व अशुभ गोष्टीचा कारक तो शनीकडे आहे। थोडक्यात वरील सर्व गोष्टी शनीच्या अंमलाखाली येतात। लक्षात घ्या, गोचरीने शनी जेव्हा राशीला अशुभ येतो तेव्हा तो मनुष्याला वरील कारकत्वातील फळे प्रकर्षाने देतो। शनी हा दिसायला सावळा, कमी उंचीचा, कृश शरीराचा असा असून तो स्वभावाने अतिशय शांत, विचारी, शिस्त आणि कायद्याचं पालन करणारा असून अतिशय कष्टाळू, प्रामाणिक, आत्मसंयमी, निग्रही, चिंतनशील, वृत्तीचा, वैरागशील, काटकश्री, दीर्घोद्योगी, सहनशील, न्यायी तसेच लोकांमधील अहंकार व गर्व हरण करणारा असा कडक शासक ग्रह आहे। लक्षात घ्या, कडक शासन करायचं काम हे शनीकडे आहे, हे शनीचं कारकत्व आहे। शनीचा शरीरातील हाडे, सांधे, त्वचा, दात व डावा कान यावर अंमल आहे। शनीच्या अंमलाखाली कोण येतं, शनीच्या प्रभावाखाली कोण येतं, तर शनीच्या प्रभावाखाली कमी दर्जाची नोकरी करणारे लोक, सेवक, मजूर, रोजगार करणारे लोक, गरीब जनता, ज्योतिषी, खरेदी विक्री करणारे लोक, बांधकाम व्यवसायी तसेच तेल, लोखंड, कोळसा, भंगार इत्यादी संबंधित व्यवसाय करणारे लोक येतात। आता आपण शनीच्या मित्रशत्रूचा विचार केला तर शनीचे शुक्र, बुध, राहू, केतू हे मित्रग्रह, रवी, चंद्र, मंगळ हे शत्रुग्रह आणि गुरु हा समग्रह आहे। शनी हा शुक्राच्या तुळ राशीमध्ये उच्च राशीचा तर मंगळाच्या मेष राशीमध्ये नीच राशीचा होतो। शनीच्या मकर आणि कुंभ या सौर राशी असल्याने शनी ह्या राशीमध्ये बलवान होतो। विशेषतः मकर राशीपेक्षा कुंभ राशीमध्ये शनी जास्त बलवान आणि शुभफलदायी असतो, हे लक्षात घ्या। शनी हा मंद गतीने फिरणारा ग्रह असल्याने हा शनी सामान्यतः एका राशीमध्ये 30 महिने म्हणजे जवळजवळ 2.5 वर्ष राहतो। शनीच्या गोचर भ्रमणाचा जर आपण विचार केला तर ज्यावेळी शनी हा आपल्या चंद्र राशीला गोचरीने 12वा, पहिला, दुसरा, चौथा आणि 8वा येतो तेव्हा तो सर्वात जास्त प्रतिकूल फळे देतो, अशुभ फलदायी असतो। तर ज्यावेळी शनी हा चंद्र गोचरीला चंद्र राशीला जेव्हा 3रा, 6वा, 10वा आणि 11वा येतो त्यावेळी तो अतिशय शुभ फलदायी असतो। चंद्र राशीला गोचरीने जेव्हा शनी 5वा, 7वा, 9वा असा येतो त्यावेळी तो मध्यम फलदायी असतो, लक्षात घ्या। शनी गोचरीने ज्यावेळी चंद्र राशीला किंवा लग्नाला 12वा, पहिला आणि दुसरा येतो त्या कालावधीला शनीची 7.5 असं म्हणतात। आणि ज्यावेळी शनी हा चंद्र राशीला 4था आणि 8वा येतो त्यावेळी शनीची पनोती असं म्हणतात। मग शनीची 7.5 आणि पनोती हे दोन्ही शब्द आपल्याला सर्वांना माहीत आहे। शनी त्या 7.5 आणि पनोतीमध्ये शनी हा कष्ट, संघर्ष करायला लावतो आणि त्यामुळे लोकांना थोडंसं दुःख देणारा ग्रह आहे 7.5 असा हा महापराक्रमी, क्रूरदृष्टी असलेला, न्यायप्रिय आणि कडक शासक असा शनी शुक्रवार दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7:51 मकर या राशीतून कुंभ या आपल्या मूळ त्रिकोण राशीमध्ये म्हणजेच सौर राशीमध्ये प्रवेश करणार आहे। हा शनी कुंभ राशीमध्ये 29 एप्रिल 2022 ते 29 मार्च 2025 पर्यंत असणार आहे।
हा कालावधी 3 वर्षाचा आहे, पण मध्ये हा शनी पुन्हा कुंभ राशीत गेल्यानंतर काही दिवसांनी काही महिन्यांनी हा पुन्हा मकर राशीमध्ये वक्री होणार आहे. त्यामुळे हा शनी मध्ये काही काळ 6 महिने वक्री होणार आहे. दिनांक 22 जुलै 2022 रोजी शनी कुंभ राशीतून वक्री होऊन पुन्हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तेथे तो 23 ऑक्टोबरपर्यंत वक्री अवस्थेत राहणार आहे व त्यानंतर तो मार्गी होऊन पुन्हा 17 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता पुन्हा तो कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मग तसा विचार केला तर शनीचं गोचर जरी आत्ता कुंभ राशीमध्ये 29 एप्रिलला होत असलं तरी जानेवारीनंतर जे होणार आहे ते गोचर ते असं असणार आहे. मध्ये 6 महिने शनी पुन्हा मकर राशीमध्ये वक्री होणार आहे. मग या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर धनु राशीची 7.5 आता संपणार आहे. मीन राशीला 7.5 आता सुरू होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे 7.5 असणाऱ्या राशी कुठल्या असतील तर मीन, कुंभ आणि मकर. मकरच्या 7.5 शेवटचा टप्पा असेल. पनोतीचा विचार केला तर मिथुन आणि ह्या राशीला पनोती होती ती आता तुळ राशीला पनोती होती ती आता पनोती संपून आता कर्क आणि वृश्चिक राशीला पनोती सुरू होणार आहे. ह्या बेसिक गोष्टी विचार केल्यानंतर आता ह्या कुंभ राशीतल्या शनीविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगतो. निसर्ग कुंडलीनुसार जर विचार केला शनीचं लाभ स्थानातून आणि स्वतःच्या राशीतून भ्रमण होणार आहे. थोडक्यात कर्माचा कारक शनी लाभात येत असल्याने हा शनी सर्वांसाठीच व सर्वच बाबतीत लाभदायक ठरेल असं दिसतं. हा शनी शेतकरी, गोरगरीब, मजूर, कामगार वर्ग, सेवक कर्मचारी तसेच बांधकाम व्यावसायिक इत्यादींना उत्तम आणि अनुकूल बदल घडवणारा असणार आहे. त्यांच्यासाठी पोषक असे निर्णय सरकारकडून या काळात घेतले जातील असं दिसतं. हा शनी दशमेश असल्याने कालपुरुषाच्या पत्रिकेत दशमेश असल्याने तो नोकऱ्या व व्यवसायासाठी प्रगतिकारक ठरणार आहे. नवीन उद्योग निर्मितीसाठी हा शनी पोषक ठरेल. तसे हा शनी लाभेश होऊन लाभात येत असल्याने या काळात पैसा कमी पडणार नाही, पैसा सहज उपलब्ध होईल. अर्थक्रांती या काळात संभवते, म्हणजे येणाऱ्या 2.5-3 वर्षामध्ये अर्थक्रांती संभवते. थोडक्यात मागील 2.5 वर्षापासून घेतलेल्या कष्टाचं चीज आता हा शनी करून देणार आहे. ही एक आनंदाची बातमी सर्वांसाठी असेल. दशमेश शनी हा लाभात जातो, लाभेश लाभात आहे, म्हणजे लाभ खूप चांगले करणार आहे. आपण जर मेदिनी या ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर विचार केला तर प्रत्येक राशीप्रमाणे त्यामध्ये वर्णन केलं आहे की प्रत्येक राशीतला शनी काय फळे देईल, शनीचं भ्रमण कसं जाईल हे वर्णन केलेलं आहे. मागील जानेवारी 20मध्ये शनी मकर राशीत गेला. मकर राशीतला हा शनी अतिशय त्रासदायक गेला सर्वांसाठी, विशेषतः कोरोनाने 2-3-2.5 वर्ष खूप त्रास दिला. आता कुंभ राशीमध्ये शनी जाणार आहे हा 29 एप्रिल 2022 रोजी. तेव्हा मकर राशीपेक्षा कुंभ राशीतला शनी हा नक्कीच शुभ फलदायीने चांगली फळे देणार आहे. मग हा कुंभ राशीतील शनी हा सर्व प्रकारे लाभदायक आणि सुखसमृद्धी देणारा जाईल. हा कुंभेतील शनी लक्ष्मी प्राप्ती करून देणार जाईल. देशामध्ये सुख समृद्धी येईल. आर्थिक उत्पन्नामध्ये आता वाढ होईल. सरकारला आणि सत्ताधारी प्रमुखांना हा काळ लाभदायक जाईल. ते भयमुक्त होतील, चिंतामुक्त होतील. यांच्याकडून प्रजेच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील. लोकांमध्ये या काळात धार्मिकता वाढेल. पाऊस भरपूर पडेल आणि पुरेसा होईल. लोकांच्या हातून मंगल कार्य घडतील व चांगलं आचरण घडेल. शेती उत्तम झाल्याने धनधान्य वृद्धी होईल. सृष्टी मनोहर आणि प्रसन्न दिसेल. थोडक्यात हा शनी मागील 2.5 वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाचे संकट नाहीसे करून लोकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण करेल. ही एक आनंदाची बाब सर्वांसाठी असेल, हे लक्षात घ्या. शनीच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण वृश्चिक राशीच्या लोकांना हा कुंभ राशीतील गोचर शनी कसा असेल हे पाहणार आहोत. 29 एप्रिल 2022 ते 29 मार्च 2025 पर्यंत वृश्चिक राशीच्या लोकांना गोचरीने शनी चौथा म्हणजे राशीच्या चतुर्थस्थानामधून जात असल्याने हा शनी वृश्चिक राशीच्या लोकांच्या मागे आता पनोती लावणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे की राशीला जेव्हा 4था किंवा 8वा शनी येतो त्यावेळी शनीची पनोती सुरू होते. म्हणजे वृश्चिक राशीला हा 4था शनी पनोती लावणार आहे. मात्र जरी वृश्चिक राशीला पनोती सुरू असली तरी तो केंद्रातून जाणारा शनी स्वराशीचा मूळ त्रिकोण राशीचा शनी हा बलवान होत असल्याने हा शशनमक राजयोगाची निर्मिती करणार आहे. हे विसरून मात्र चालणार नाही. तृतीयेश आणि चतुर्थेश शनी चतुर्थात येत असल्याने या शनीची राजयोगकारक फळे मिळतील असं दिसतं. थोडक्यात कुंभ राशीतील शनी याही राशीच्या लोकांना काही बाबतीत जोरदार शुभ फळ जाईल. त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही. गुरुच्या गोचरीचा विचार केला तर सध्या वृश्चिक राशीला गुरु 5वा 21 एप्रिल 2023 पर्यंत शुभ फलदायी असल्याने 21 एप्रिल 2023 पर्यंत या राशीच्या लोकांना जोरदार शुभ फळ मिळतील. राहू केतूचे गोचर ही नोव्हेंबर 23 पर्यंत उत्तम आहे.
थोडक्यात इतर ग्रहगोचरीचा विचार केला तर मार्च 2025पर्यंत ग्रहगोचरी उत्तम असल्याने कुंभेतील पनोतीरूपी शनी या राशीच्या लोकांना चांगली फळे देईल असं वाटतं. आपण चतुर्थस्थानावरनं घर, वाहन, वास्तू, शेती, प्लॉट, जमीन, मानसिक सुख समाधान, शांत झोप इत्यादी गोष्टीचा विचार करतो. चतुर्थ्या शुभ आणि सुखाच्या स्थानातून शनीसारखा पापग्रह गोचरीने ज्यावेळी जातो तेव्हा स्वराशीचा व एकटा असल्याने तो फारसा अशुभ फलदायी जाईल असं वाटत नाही. तरी काही बाबतीत मात्र हा शनी नक्की त्रासदायक ठरेल, लक्षात घ्या. आता पण या कुंभ राशीतील शनीची वृश्चिक राशीच्या लोकांना काय फळं मिळतील हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, ते शांतपणे ऐका. चतुर्थातील हा स्वराशीचा किंवा मूळ त्रिकोण राशीचा बलवान शनी हा शशनमक राजयोग करणारा शनी असल्याने हा या राशीच्या लोकांना आता शनी स्थावर इष्टीची कामे मार्गी लावणार आहे. काहींचे नवीन घर होईल तर काहींच्या जुन्या घरांचे नूतनीकरण, पुनर्निर्माण इत्यादी केलं जाईल. शेतीच्या कामात फायदा होईल. काहींना वाहन, वास्तू खरेदीचे योग येतील. या शनीमुळे स्थावर इष्टेच्या बाबतीत कटकटी जरी निर्माण झाल्या तर त्यामध्ये यश देणारा हा शनी असेल, लक्षात घ्या. चतुर्थातील शनी मात्र मानसिक आणि कौटुंबिक बाबतीत त्रासदायक जाईल. हा शनी मानसिक सुखात आता थोडा कमतरता आणेल, मानसिक असमाधान देईल, एकटेपणाची जाणीव होईल, लक्षात घ्या. या शनीची 6, 10 व लग्नस्थान यावर वक्रदृष्टी पडत असल्याने या शनीमुळे काहींना नोकरी व्यवसायामध्ये कष्ट वाढतील, वरिष्ठांशी मतभेद होतील व त्यांच्याकडून त्रासही संभवतो. काहींना नवीन नोकरी मिळण्यामध्ये अडचण येणे तर काहींचे प्रमोशन रखडणं इत्यादी संभवतं. सरकारी नोकरदारांनी विशेष काळजी घ्यावी. काहींना राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये डावलले जाईल. राजकारणी लोकांना या काळामध्ये अपेक्षित यश मिळेलच असं नाही, लक्षात घ्या. एप्रिल 2023 नंतर काहींना मात्र आरोग्याच्या तक्रारी राहतील का तो षष्ठातून होणारं गुरुचं गोचर आणि चतुर्थातला शनी ह्या दोन्हीचा विचार केला तर एप्रिल 2023 नंतर आरोग्याच्या तक्रारी राहतील व त्यातून मानसिक त्रास होईल. हा शनी या लोकांचे पराक्रम, धाडस यामध्ये वाढ करेल तर या लोकांना आता यशही मिळणार आहे. भावंडांचे सौख्य हा शनी उत्तम देईल. त्यानंतर पुढचा विचार केला तर परदेश स्थित लोकांना हा शनी पुन्हा भारतात किंवा मायदेशी घेऊन येण्यासाठी पोषक ठरेल. चतुर्थातील शनी आईच्या आरोग्याच्या तक्रारी वाढवेल, त्यामुळे आईवडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. एकंदरीत वृश्चिक राशीच्या लोकांना हा शनी संमिश्र फलदायी जाणार आहे. वृश्चिक राशीला गुरु एप्रिल 2023पर्यंत उत्तम असल्याने या शनीची फारशी अशुभ फळे या लोकांना जाणवणार नाहीत. मात्र एप्रिल 2023 ते मे 2024 या कालावधीत काही अशुभ फळे मिळण्याची शक्यता राहील, हे लक्षात घ्या. मला या लोकांना शनीचा हा त्रास किंवा हा शनी प्रतिकूल आहे, या शनीचा प्रतिकूल फळे मिळू नयेत किंवा हा त्रास कमी व्हावा यासाठी या लोकांना मी काही उपाय सांगणार आहे. ते उपाय या लोकांनी करावेत, म्हणजे या लोकांना नक्कीच फरक पडेल, हा शनीचा त्रास कमी होईल. पहिले गोष्ट लक्षात की शनीचा जो मंत्र आहे, नीलांजन समाभासन रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनिच्चरम, ह्या मंत्राचा रोज 1 माळ जप करा, मनोभावे करा, नक्की लाभ होईल. ज्या लोकांना हा मंत्र म्हणणं शक्य नाही त्यांना एक छोटा मंत्र देतो, अतिशय तारक मंत्र आहे, तो अतिशय पॉवरफुल आहे. तो म्हणजे ओम शम शनिश्चराय नमः. या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. त्यानंतर एक शनीचं स्तोत्र आहे आणि शनीची प्रार्थना आहे, ती पण तुम्ही रोज एकदा म्हणली तरी चालेल. त्यानंतर मारुती कवच किंवा हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र रोज म्हणा, त्यांनीही खूप चांगला फरक पडेल. त्यानंतर शनीपूजा, दर शनिवारी उपवास करा आणि दर शनिवारी शनी मारुतीच्या मंदिरात जा, शनी मारुतीचं दर्शन घ्या आणि शनी मारुतीला रुईची माळ, तेल, मीठ, उडीद हे अर्पण करा. नक्कीच फरक पडेल. न चुकता हा उपाय करा. दर शनिवारी शनीचं दर्शन घ्या. त्याचबरोबर ज्या लोकांना रत्न घालायचं शक्य आहे त्यांनी शनीचं रत्न आहे अमेथिस्ट नावाचं, त्या रत्नाची अंगठी करून हे रत्न उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये धारण करावं. हे उपरत्न सर्वच राशीच्या लोकांना लाभदायक असतं. नीलम रत्न मात्र घालू नये. ते घालताना तज्ज्ञाचा सल्ला घ्या किंवा मी नीलम रत्न कुणालाही सुचवत नाही. त्याच्यानंतर दर वर्षातून एकदा शनी शिंगणापूरला जाऊन शनीचं दर्शन घ्या आणि शनीला अभिषेक करा. यापैकी जे काही उपाय मी सांगितले ते आपले जे तुम्हाला यथाशक्ती शक्य असतील ते तुम्ही उपाय करा. नक्कीच शनी तुम्हाला मदत करेल. शनी तुम्हाला तुमच्या त्रासातून किंवा पीडेतून मुक्त करेल. शनी उपासना नित्य करणं गरजेचं आहे. नित्य करा, सातत्य ठेवा. नक्कीच तुम्हाला हा काळ चांगला जाईल.
मला वाटतं हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळलं असेल की मी निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मुख्य म्हणजे हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेन.